या सामन्यासाठी आपण विनंती करतो डी एन पवार आणि सुदाम पवार सामन्यासाठी मात्र पंच जायचंय. डी एन पवार सुदाम पवारला पाठवा आणि एक लेख पंच गणेश. हाय हाय एक पंच आहे फक्त सुदाम पवारला पाठवा. संतोष वागचौरे आहेत. हॅलो हॅलो. आजच्या दिवसातला हा सेकंड राऊंडचा दुसरा सामना पाहतोय आपण. सारसे बनाम लाडिवली. स्ट्राईकला मात्र फलंदाजासाठी ट्रॅकला जातात सारसे संघाकडून रणजित आणि रोशन. रणजित आणि रोशन आपण पाहतोय ओपनिंग फलंदाज. इथं वैयक्तिक पहिला आणि पहिले षटक घेऊन येतो मात्र सुनील लाडोली संघाकडून. संजयनगर एंड कडून गोलंदाजी मार करतो. गोलंदाजी करताना मात्र पाहतोय त्याचा सामना करेल सारसे संघाकडून फलंदाज रणजित. सुनील टू रणजित असा सामना पाहतोय आपण. पहिला आधी चेंडू लेग साईड दिसला टोलला आहे परंतु क्षेत्ररक्षक इथं नाहीये. मेंढी पावछड प्रगतीपथावर चालू असताना त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र रणजित. आणि संघाचा मात्र त्या ह्या धाब्याने मात्र श्रीगणेशा होत आहे. स्वतःच खातं खोलतोय तो मात्र ह्या 4 धाब्याने चौकाराने रणजित. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा मात्र त्याच दिशेला चेंडूची आणि कसे क्षेत्ररक्षण लावायचं हे गोलंदाजाने जाणलं पाहिजे आणि कर्णधाराने सुद्धा आपलं गोलंदाजी कशी करायची आणि क्षेत्ररक्षण कुठल्या दिशेला लावायचं फलंदाज हे पाहतोय आपण. बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराचा मार खातोय तो मात्र सुनील. तर पुन्हा मात्र त्याच दिशेला आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. जाणतोय की फलंदाज थोडा क्रॉस द लाईन खेळतोय फटके आणि आता 3 चेंडूचा खेळ होतोय आणि 9 धावा धावफलकावरती लागते ते मात्र सारसे संघाच्या. सुरेख असा सामना पाहतोय सारसे बनाम लाडवली यांच्यामध्ये आपण आता दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना. 4 षटकांचे सामने आहेत. मॅन्डी पापछड प्रगतीपथावर चालू असताना पाहूया पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल तर मात्र रोशन. खराब चेंडू आणि खराब चेंडूला मात्र धाडले चिमारेसे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पंच वागचौरे संतोष वागचौरे षटकाराचा इशारा करतात आम्हाला. हे षटकार 6 धावा ऍड करायचे. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी पाहतोय आपण. पाहूया पुढील चेंडू मात्र सुनील यांचा.
नक्कीच सामने मात्र आपल्याला जर थोडं कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजी थोडं टिचून मारा करणं गरजेचं आहे. आणि हाता मात्र हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची फेकी होते, परंतु यष्टीरक्षक चुकी करतो राहुल. नक्कीच खराब यष्टीरक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं इथं. 19 धावा या चौकाराच्या मदतीने लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा येत आहे, ते मात्र सारसाई संघासाठी बोनसच्या स्वरूपामध्ये ह्या 4 धावा. थोडस दडपण येतोय गोलंदाजावरती. आणि हा इथं मात्र चेंडूने उंची घेतले, पाहूया. एक झेल मात्र ते पहिला आदरा बसतोय तो मात्र रोशन यांच्या स्वरूपामध्ये सारसाई संघाला. चेंडूने जास्त हाईट घेतली, उंची घेतली आणि त्याचा मात्र फायदा मिळतोय लाडोली संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय सारसे संघाचा रोशन. वन डाऊन साठी मात्र जातोय किशोर सारसाई संघाकडून. ओव्हर झालेले. इथं मात्र मॅन्ड्री पावफाचं षटक प्रगतीपथावर चालू असताना मात्र एक बाद 19 धावा खर्च केल्यात ते मात्र सुनील या गोलंदाजाने. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती मंगल. पाहूया मंगल मात्र कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला गोलंदाज महागडा गोलंदाज ठरला तो सुनील. आणि इथं पकडो कॅच और जितो मॅच. ते मात्र नक्कीच थोडासा अंदाज घेणं गरजेचं होतं ह्या क्षेत्ररक्षकाने. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 अंकावरती. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू येतोय आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय षटकाराने, परंतु गोलंदाजी जबरदस्त होती. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक सोपा झेल होता, परंतु षटकार जातोय आणि त्याचा फायदा भेटतो ते मात्र सारसे संघाला. इथं चांगलेसे रणदीप वागायला दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा ऍड करायच्या आहेत. हे 2 धावाच्या मदतीने मात्र 27 धावा धावून पोहोचल्या ते मात्र सारसाई संघाच्या. नक्कीच जबरदस्त 600च्या गतीने मात्र धावसंख्या धावफलकावरती येते दुसरं षटक मार्गस्थ असताना. आणि हा चेंडू मात्र लेग साईडला धाडलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. प्रेक्षक आपण जरा चेंडूचे फेकी करायचे मैदानामध्ये. या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोच 31 अंकावरती. तिथं थोडेसे मात्र खराब गोलंदाजी करतोय तो मात्र मंगल. आणि हा मात्र बॅट षटकार. नक्कीच जबरदस्त फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो आपल्याला सारसेच्या ह्या फलंदाजाकडून. तर मात्र पंच आमच्याकडे वळतात. एक सौरिक चेंडू घोषित, एक अवांतर धावसंख्येमध्ये भर होत आहे. एका धावाच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 38 अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 38 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. 4 षटकांचे जे रन रेट असतो तो मात्र भरून काढलाय दुसऱ्या षटकामध्येच. आणि हे अशी खराब गोलंदाजी. नक्कीच
खूपच खराब गोलंदाजी पाहतोय आपण मंगल या गोलंदाजाकडून. पुन्हा मात्र लेगसाच्या दिशेला उंचावून ठेवला चेंडू भीमगडाच्या दिशेने जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 600च्या गतीने मात्र धावतोय. धाव फलकावरती 45 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि हा सूर्य मात्र जातोय वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. इथं मात्र लाडुलीच्या ह्या गोलंदाजाची पीस काढण्यात आलेली आहेत. पंचांचं षटक संपवण्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता फलंदाजाच्या हृदयाचे ठोके वाढले असतील राहुल यांचे, कारण दोन षटकामध्ये 50च्या आसपास मात्र जाऊन पोहोचले. 49 एक धाव पासून मात्र 50 मागे आहे. इथं मात्र लेगसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. किती धावा? एकच ना. एक धाव मिळते. 50 धावा लागतात धावफलकावरती. आणि इथं मात्र सुरेख गोलंदाजी. इथं मात्र मोठा फलंदाज बाद करण्यात मात्र हा छोटासा गोलंदाज यशस्वी होतोय. नक्कीच छोट्याशा गोलंदाजाकडून काहीतरी शिकलं पाहिजे सोनीर आणि मंगल या गोलंदाजाने. आपण ओपनिंग गोलंदाजी हातामध्ये घ्यायला जातोय, परंतु त्याचा फटका बसतो त्या संघाला. कुठेतरी नवोदित गोलंदाजांना चान्स देणं गरजेचं आहे. इथं मात्र दुसरा हादरा बसतोय तर मात्र सारसा संघाला. कोण गेला आता? चौथ्या क्रमांकावरती अंकुश जातोय मैदानामध्ये सारसा संघाकडून. त्या मात्र लेग साइड टोला चेंडूला पाहूया. चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र येणार. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धावचे समाधान मानतोय तो मात्र फलंदाज अंकुश. एक धाव यार्ड करायचे. स्कोरवर एका धावच्या मदतीने 51 अशी धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना लावडली संघाकडे एक छोटासा गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र दे धक्का आणि मार चक्का जबरदस्त सुपर डुपर डाबरलाल दंतमंजन षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण धावसंख्या 57 आकड्यावरती जाऊन पोहोचले. ते मात्र सारसाई संघाची जबरदस्त फलंदाजीचा नजारा पाहतोय आपण. अशी जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपण पराभवाच्या सामोरे जावं लागेल. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा मात्र बॅक टू बॅक इथे दुसरा षटकार येतोय या फलंदाजाच्या बॅट मधून. रणजित यांच्या बॅट मधून जो मैदानामध्ये ओपनिंग फलंदाज आहे तोही अजूनही क्रीज मध्ये तैनात आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. तिसऱ्या गोलंदाजी मार्कवरती असत
ह्या गोलंदाजा सुद्धा मात्र जबरदस्त फटकेबाजी करतोय रणजित. आणि नक्कीच थोडीशी गोलंदाजी भिरकटते, दबाव दिसतोय आपल्याला. पंच नो घोषित करतात. फ्री हिट असेल, फ्री हिट आहे. 64 धावा धावफलकावरती पाहतोय आपण सारसाई संघाच्या. आणि हा सुद्धा मात्र जबरदस्त फटका, षटकार. इथं मात्र हॅट्रिक मारतोय हा फलंदाज रणजित. 70 धावा हे षटकाराच्या मदतीने धावून पोहोचले. ते मात्र 3 षटकामध्ये हाय स्कोर असेल आजच्या दिवसातील हे 70 धावा. नक्की चौथा गोलंदाज कोण कोण घेऊन येणार? योगेश. नक्कीच योगेश गोलंदाजी मार्कवरती येतोय, परंतु नक्कीच 3 गोलंदाजांनी काय केलं तर आपण काय करणार? आता मात्र डोक्यावरून पाणी वाहून गेले लाडोली संघाच्या. 70 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. व्यक्ती पहिला आणि चौथं षटक घेऊन येतो मात्र योगेश. शेवटचं षटक हाडामारीचं षटक मानलं जातं. तो षटक मात्र हातवतो योगेश. मात्र ओपनिंग फलंदाज अजूनही क्रीज मध्ये तैनात आहे रणजित, एक मोठा फलंदाज आहे. आणि काय गोलंदाजीचा नजारा. यॉर्कर यॉर्कर पद्धतीने चेंडूची फेकी होते आणि त्रिफळा उद्ध्वस्त. नक्कीच सुरेख पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतो योगेश हा गोलंदाज. तर मात्र सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय आपण योगेशच्या गोलंदाजाकडून. शेवटची गोलंदाजी हातात घेतोय तो मात्र योगेश. आणि पाहूया स्टेट ऑन ग्राउंड मारला हा फटका. मंगल चेंडू खाली येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावचे समाधान. आता मात्र रणजित जातोय स्ट्राईकला. जो ओपनिंग फलंदाज आहे तो स्ट्राईकला जातोय. नक्कीच एक मोठा फलंदाज आहे तो मात्र सारसाई संघामध्ये. चौथं षटक मार्गस्थ असताना षटकातले मात्र काही चेंडू शिल्लक प्रगतीपथावर. 71 धावा धावफलकावरती पाहतोय आपण शेवटचं षटक. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळतात तर एक सोरीक चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एक धाव ऍड करायचे. एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 या अंकावरती सारसाई संघाची. चांगलेसे नक्कीच इथं पाहतोय आपण जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय योगेश या गोलंदाजाकडून. भल्ला मोठा डोंगर मात्र धावांचा उभारण्यात यश मिळालं ते सारसाई संघाच्या फलंदाजांना. ते मात्र जबरदस्त फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र तैनात. तिसरा हादरा बसतो. रणजित यांच्या पारीचा अंत.
आता मात्र जातोय किशोर. ते मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. पंच आमच्याकडे वळता एक सोरीत चेंडू घोषित करतात. एक धाव ऍड करायचे स्कोरर. एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 73 अंकावरती. आतापर्यंत पाहूया सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु थोडस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू योगेशा गोलंदाजाचा. 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा मात्र खर्च करतोय. 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळतोय ते मात्र या योगेशा गोलंदाजाला. ते मात्र गॅप सिलेक्शन जबरदस्त होतंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 77. 77 धावा लागल्यात धापलकावरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असताना नक्कीच मात्र बिकट परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला लावलेली संघाची. हा चेंडू मात्र जबरदस्त फटका मारलाय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर षटकार. 83 धावा. चौऱ्याऐंशी धावांची गरज आहे. 84 धावांची गरज. प्रति षटका मागे 21 धावांची सरासरी राखायची आहे. राहुल राहुलच्या जर अंगामध्ये साक्षात यमदूत आला तरी पण त्याला हात हलवत जावं लागेल. वैयक्तिक पहिला आणि पहिले षटक घेऊन तो सारसे संघाकडून मात्र गोलंदाजी मार्क होते रोशन. 84 धावांचा पाठलाग करत असताना मात्र फलंदाज ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये लाडोली संघाकडून राहुल नॉन स्ट्राईकला. परत कोणी सुनील पहिल्या चेंडूवरती घणाघात पाहत करण्याचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय निर्धार चेंडूची सांगता होते. प्रत्येक चेंडूवरती पहार करायचा आहे तर राहुल या फलंदाजाला थोडस दडपण आहे. आणि पहिला चेंडू मात्र चेंडूने उंची घेतले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेकणार. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते.
या 2 धावाने मात्र श्री गणेश होते लाडोली संघाची धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचले. स्वतःचं खातं खोलतोय तो मात्र राहुल लाडोली संघाकडून. एक मोठं आव्हान आहे लाडोली संघासमोर. भल्या मोठ्या धावांचा डोंगर पार करायचा आहे लाडोली संघाला. 4 षटकामध्ये 84 धावा कुठून काढायच्या आहेत. आणि हा येतोय सीमारेषे बाहेर षटकार. दुसरा चेंडू द्यायचा आहे. पंच गोरकाम संघातील हॉलेंडर आपण चेंडू घ्यायचा आहे. या षटकाराच्या मदतीने माझं धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. हा सामना जर लाडोली संघ विजयी झाला तर नक्कीच राहुल या फलंदाजाला माझ्याकडून मात्र 251 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. कारण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. एवढा मोठा डोंगर पार करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र पहार करायचा आहे. तर मात्र चेंडू येतोय सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली 12 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ होतोय. मॅडी पाव षटक प्रगतीपथावर चालू असताना 4 चेंडूचा खेळ होते. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. पाहूया सामना करतो राहुल. नक्कीच सुनील याने मात्र घाई करणं गरजेचं नव्हतं. पाहायचं होतं चेंडू हातात आहे क्षेत्ररक्षकाच्या आणि एक फुकट विकेट मात्र इथं गमावली. ते मात्र सुनील याने 1 डाऊन साठी जातोय मैदानामध्ये लाडोली संघाकडून योगेशने मात्र सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ते मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. एक षटकाच्या समाप्तीवर 1 बाद 12 अशी धावसंख्या पाहतोय आपण लाडोली संघाची. लेफ्ट हँड फलन स्ट्राईकला आहे तो मात्र 1 डाऊन फलंसाठी मैदानामध्ये गेलेला आपले योगेश. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मंगेश पाहतोय आपण भांसली संघाकडून. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ह्या सामन्यासाठी. तर मात्र उंचावून ठेवला चेंडू. पाहूया 1 बाउन्स सीमारेषे बाहेर धाडले. चेंडूला 4 धावा. हे चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. तर मात्र पुन्हा मात्र उंचावून ठेवला चेंडू. पाहूया चेंडू खाली छत्ररक्षक त्यांना चेंडू उचलणार फेकणार. एकच धावती समाधान. स्ट्राईक मिळते मात्र. एक सोटक फलंदाज आहे राहुल. या फलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती घणाघाती पहार करायचा आहे. सतरा धावा धापलकारती पाहतोय आपण. ते मात्र लेग साईड ठेवलाय चेंडूला.
चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. नक्कीच थोडस जर 40-50 धावा जरी असत्या, 50 धावापर्यंत, तरी सुद्धा मात्र आपण विजयाच्या दिवसाने वाट चालू करू शकला असता. परंतु खूपच मोठं आव्हान आहे आणि आव्हान मात्र पेलतील का मात्र लाडू संघाचे फलंदाज योगेश आणि राहुल. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना त्या मात्र जबरदस्त फटका, चेंडू जातो सीमारेषे बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 27 अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती करण. थोडस टीम मिटिंग नको आहे जास्त, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, सामना उशिरा चालू झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धाव पाहता आपण धावफलकावरती. सुरेख फलंदाजी पाहतोय आपण राहुल यांच्या बॅट मधून. आणि हा सुद्धा चेंडू मात्र नक्कीच सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र 31 धावा धावफलकावरती लागल्यात. ते मात्र लाडोली संघाच्या 53 धावांची गरज आहे अजून येणारे मात्र 13 चेंडू मध्ये. इथं मात्र नक्कीच स्टंप वरती डेड झालेले आहेत आणि तिथं हिट करतोय हा क्षेत्ररक्षक. षटक संपुष्टात येतोय, स्ट्राईक मात्र मिळते ते राहुल या फलंदाजाला. किती धावा झाले? एक धाव घेतली का? 32 धावा. अजूनही 52 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 26 धावांची जी 21 ची सरासरी आहे, तिथं मात्र 4 ची सरासरी वाढते, 5 ची. 26 धावांची सरासरी राखायची, 52 धावांची गरज. इथं मात्र वैयक्तिक पहिला आणि तिसरा षटक घंटो गोलंदाजी मार्ग करते रणजित. थोडस पंच आम्हाला सांगतात की थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू थोडासा जातोय, निर्धार चेंडूची सांगता होते. चांगलीशी अपील पाहतोय आपण सारथ्य संघाच्या खेळाडूंकडे, पूर्णपणे विश्वास दाखवतात, परंतु पंच तटस्थ. मंगेश. प्रति षटकामागे 26 धावांची गरज असताना रणजित गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. ओपनिंग फलंदाज सुद्धा रणजित होता, अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण गोलंदाज रणजित. ते मात्र ऑफसाईड दिशेला टोला, चेंडू जाऊया वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. या चौकाराच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती पाहतोय. लाडोली संघाच्या जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी राहुल. एका हाती मात्र केला लढवताना राहुल, परंतु खूपच मोठा डोंगर धावांचा पाहतोय आपण.
नक्कीच इथं खराब चेंडूची सांगता होते. पंच मंगेश आमच्याकडे वळतात की सोरीक चेंडू आहे. एक धाव ॲड करायचे स्कोरर. एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या अंकावरती. ती मात्र लाडोली संघाची. सामोरे मोठा फलंदाज आहे राहुल, लेफ्ट हँड फलंदाज. नक्कीच एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा मात्र चांगलेच रणबीर विकेट. 2 धाव पूर्ण होतात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 2 धावाच्या मदतीनं. 39. नक्कीच इथे 50 ते 60 धावा जर असत्या तर नक्कीच राहुल यांनी मात्र कुठून काढल्या असत्या, परंतु भल्ला मोठा डोंगर पार करायचा आहे. नक्कीच षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. कुठे मात्र षटकार चौकार मारून देत नाही हा गोलंदाज, परंतु दुहेरी धाव मात्र घेण्यात मात्र यशस्वी होते फलंदाज राहुल. एक्का दुग्गीने मात्र कोच होने वाला नहीं यहाँ पे. चौकार षटकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मात्र जेवढे षटकार येतील लाडू संघासाठी दोन धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 43 अंकावरती. एक्केचाळीस धावांची गरज आहे आणि इथं त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे विजयासाठी. ती मात्र लाडोली संघाला. खूपच बिकट परिस्थिती पाहतोय आपण लाडोली संघाची. व्यक्तिक पहिला आणि शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती दिनेश. सारसाई संघाकडून संजय नगर एडकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना सामना करतोय मात्र योगेश लाडोशी संघाकडून फलंदाज. पाहूया. 43 धावांची गरज आहे. 41 धावांची गरज आहे. ती मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये एखाद दो चेंडू जर न आला आणि त्याला जर षटकार बसला तर नक्की थोडासा मात्र. आणि इथं पंच आमच्याकडे एक सौरिक चेंडू घोषित करतात. पहिलाच चेंडू मात्र एक सौरिक चेंडू फेकी करतोय गोलंदाज दिनेश. डोनेवाडी संघ आपण तयार राहायचं. याच्यानंतर क्वालिफायसाठी मात्र लढत होईल ती सारसे आणि डोनेवाडीमध्ये. इथं मात्र सुरेख चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. असंख्य स्थिरावते मंदाजी ती फक्त 44 अंकावरती. हा मात्र अवसर दिशेला टोले चेंडू सीमारेषे बाहेर धाडले. चेंडूला 4 धावांसाठी चौकार. उर्वरित काही चेंडूचा शिल्लक खेळ असेल त्या खेळाचे चेंडूचे मात्र पंच जास्त वेळ घेऊ नका आपण. हा मात्र जबरदस्त फटका. बिग हिट षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले
54. नक्कीच 50 पार करण्यात मात्र यशस्वी झाले ते मात्र लाडोली संघ. आपण म्हणत होतो की 50-60 जरी धावा असत्या तरी पण मात्र कुठून काढल्या असत्या ह्या लाडोली संघाने. हा मात्र सुरेख चेंडू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ उरूत शिल्लक असेल. अजूनही मात्र बराच पल्ला गाठायचा. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो मात्र सारसाई संघ. शेवटचा चेंडू प्रगती पथावर आहे. डोनेवाडी संघ आपण यायचं इकडे. शेवटचा चेंडू आहे. मात्र विजय होतोय तो मात्र सारसाई संघ. 54 55 धावा.